एकीने गाण घातली. मला तो गरम गरम असं हे झाला, चीज अख्खा सरकला. फक्त तो डम्मी झाला येताना. तर हा बर्थडे यादगार राहणार आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत स्वागत स्वागत. तर सॉरी हा शिंकली. तर हे बघा, आज माझा बर्थडे. मी खूप खुश आहे. खूप खुश आहे ना, खूप जास्त खुश होती मी. पण फोन आला स्कूल मधनं. सुप्रिया मिस्ता. मी खूप जास्त खुश होती. बोलतायत का बघा, मला जायचं होतं दादरला चैत्यभूमीवर दर्शनासाठी जायचं होतं. आणि मी म्हणजे मी सगळं रेडी झाली, फक्त सँडल घालून घरातनं मला बाहेर पडायचं होतं. मी रेडी, माझे मिस्टर रेडी, म्हणजे हिचे पप्पा पण रेडी. आणि स्कूल मधनं फोन आला हिचा 1:30 वाजता. हा, सगळं आवरलं आम्ही आणि निघायच्या तयारीत असताना हिचा कॉल आलाय. काय झालेला? हॅलो, तुम्ही भार्गवीची मम्मी बोलता? तिला ना खूप थंडी वाजते, तुम्ही घ्यायला या. हा, अशी हिंदी मध्ये बोलली. हा, तिला खूप ताप आलाय. तर हे अख्ख्या बर्थडेची माझ्या हिने घाण घातलेली. हिला मी बोलली जाऊ नको. नाही मला बरं आहे. मी म्हटलं औषध घे. नाही मम्मी, तुला मी काय बोलली? स्कूलला नको जाऊ. मी काय बोलली, जाताना तुला थांब औषध पिऊन जा. पण तू काय बोललीस, कुठे नको जाऊ? तू काय बोलली? स्कूलला नाही बोलली मी, कारण मी तुला फिरायला बरोबर सोबत नेणार नव्हती. मी बोलली औषध पिऊन जा. नाही मला बरं वाटतं ना. ही अशी पळाली. आणि थोड्याच वेळात हिचं झालंय ना. ही इकडे आहे का? इकडे माझं काम झालंय, मी झोपते. आता इव्हिनिंगला भार्गवीच्या सोबत, आता हिने अख्खा दिवस अभ्यास केलाय. पूर्ण दिवस हिने अभ्यास केलाय, पण असं थोडा केलाय. मध्ये टाइमपास केलाय. ना आता म्हणते मम्मी मी नाही सेलिब्रेशनला येणार, तू जाऊन ये. आजची तारीख 11, माझा 14 आहे पेपर. मैं जाऊंगी तो कैसा होगा. पण हिने असा कंटिन्यू करायला पाहिजे होतं. मध्ये टाइमपास नाही करायचा. म्हणजे हिने बोलायला पाहिजे मम्मी तुझा वाढदिवस आहे ना, मी येते, आपण करूया, चल माझं झालंय. हिने मला ब्लॅकमेल केला गाईस. संकेत मामा, हिला काय वाटतंय मम्मी? संकेत मामा समोर बोलते, तुला काय वाटतं की नाही मम्मीच्या बर्थडेला यायला? शी यार, शी मम्मीचा बर्थडे तुला शी शावनी शी असं केलं मला. मग कसं एकीने घाण घातली. आजच प्युअर तिला आलं. एकीने घाण घातली. घाण घातली एकीने. तिला आजच प्युअर आलाय. आणि ही केक कट करायला येत नाही. यायलाच येते. हा, आता कंटिन्यू करा. माझा मूड ऑफ झालाय, कारण की मी सकाळी मस्त रेडी होऊन मला दादरला जायचं होतं चैत्यभूमीवर. मी इतर वेळेस 6 डिसेंबरला आम्ही गर्दीमध्ये जातो. आतलं दर्शन व्यवस्थित घेता येत नाही. म्हटलं आज बर्थडे आहे, मला बाबासाहेबांच्या स्मारकाचं घ्यायचं होतं दर्शन. तर ह्यांच्यामुळे मला काय जाता नाही आलंय. तर आता व्हिडिओ कंटिन्यू करा. आमचं पुढचं मनासारखं नाही झालंय, पण आता काय होणार आहे ते तुम्हाला बघायचंय. थँक्यू. आता चालली हॉस्पिटलमध्ये. मग व्हिडिओ मध्ये पण खानाचे अशी मस्त छान रेडी होत होती. आणि भार्गवी आली. ये भार्गवी आली कुडकुड करत. भार्गवीला थंडी भरली. मग आता मी जस्ट हॉस्पिटल मधनं जाऊन आलोय. आणि इकडे पिझ्झा ऑर्डर केलेला, सो पिझ्झा पण आलेला आहे. तर डॉक्टरने आम्हाला बाहेरचं काय खायला नाही सांगितलंय. म्हटलंय आता ऑर्डर केली आहे तर एक बाईट खाऊ शकता. एक बाईट नाही, 2-3 बाईट. थांबा. हा, पिझ्झा
येताना वाट लागली पिझ्झाची. थांबा दाखवते. तो दे खाली पडलाय ते. गाईज ही काय सर्व्हिस आहे बघा. पैसे का दिलेस? ना मी नाही खायचं खाणार, मला खायचं तू ही गवली मेडिसिन खा पहिले. ही टॅबलेट काय बघ काढली होती. भार्गवी खा. टेस्ट कशी आहे का? छान आहे. मला वाटतं तो गरम गरम असं हे झाला. चीज अख्खा सरकला. मी खायचा काय? तिला ये मस्त आहे. थांब. आता फुटलं आपल्या दोघांचं. कोणी? हा टाकलाय. दिक्कूचा नंबर नाही ना माझ्याकडे. ये बर्थडे गर्लला डॉक्टरने सांगले फक्त थोडासा. नको बोल. शेव बुंदी ती गाईची शेव खाली पडली सांडलेली आहे. बघा काही नाही बघा. माझ्याकडनं सांडलं असतं तर. आईने आम्हाला शिव्या घातल्या असत्या. नाही आई शिव्या नाही देत. टेस्ट छान आहे पिझ्झाची पण आणताना तो इकडे इकडे झाला. हो मला आपण खायला. पूर्णाची पब्लिक कमेंट करा आई शिव्या नाही देत. खा खा खा. रेडी झालेले आहेत आणि आता पिझ्झावर ताव मारणार आहेत. त्यांना पिझ्झा आवडत नाही पण आज आवडीने खायला लागले. साक्षी आम्ही असं समोर आल्यावर थोडा चीट करतो ना. संजय खा ना. एवढंच एक घे. गरम गरम चांगलं आहे. पिझ्झा पार्टी झाली काय असं मध्येच पिझ्झा असंच मागवलं तुम्ही? तुमचा मूड झाला म्हटलं चल. यम्मी. फक्त तो डम्मी झाला येताना. असं होत नाही. लास्ट टाइम नव्हतं झालं पण आता काय माहिती. आज जरा जास्त त्याला समजलं कळीचा दादाच्या घरी अक्का काय नाही. एक बाईट. संख्या घे. संख्या माझा वाढदिवस आहे असं काय करतोय. एवढूसा बाईट संख्याचा एवढूसा बाईट असतो. घे ना एक घे घे. मम्मी मी तुला बरोबर. तर असं आता आम्ही निघालेलो आहोत. साक्षी हाय. तिच्याकडे खूप मोठी जिम्मेदारी आहे. रिस्पॉन्सिबल गर्ल आहे वो हू इज हँडलिंग केक्स राईट नाउ. आणि आम्ही अँड मम्मीकडे जिम्मेदारी हे आहे हिला सांभाळायची. हिला बघा आम्हाला जायचंच आहे. मम्मीला यावेळेस खूपच छान बर्थडे गिफ्ट दिले पण भार्गवीने. म्हणजे मम्मीला बर्थडे लक्षात राहील. सकाळपासून We plan a very well, but some kind of आणि इथे संकेत मामा. तर हा बर्थडे यादगार राहणार आहे. खूप यादगार राहील मम्मीला. बेचारी मम्मी सगळं आता दुपारी तयारी केली. दरवाजात उभी होती तर स्कूल मधनं फोन आला. आता पण मगाशी तयारी केली. निघणारच होतो तर हिला थंडी भरली. एक तर भार्गवी हॉस्टेलला राहील नाहीतर घरी राहील. हॉस्टेलला चालेल मला. चालेल. लगेच उद्या ऍडमिशन. माझ्या डोक्याचा दाब कमी होईल. चालेल लगेच उद्या हा असा पेशंट त्रास देतो. अशी सगळीच त्रास देतात. ही पण इंजेक्शन भरलेलं होतं तरी इंजेक्शन नाही घेतलं. माझ्यावर नको येऊ. तुझा वाद चाललंय इथं. नाही ठीक आहे कंटिन्यू करा. इंजेक्शन हे आम्ही पोहोचलेलो आहोत. बघा आमची थंडी वाजलेली आमची फिवर वाली गर्ल बघा ना. ओके ना तू. तर अशा आम्ही मी दाखवते तुम्हाला.
बघा ही मम्मी अशी लेकीसाठी ब्लँकेट पण घेऊन आलेली आहे, जर थंडी वाजली तर. आम्ही मज्जा करतो पण काळजी घेऊन करतो बरं का. घे संख्या घे. खतरनाक गेम्स आहेत, खतरनाक. हे असं येडं होतंय. यांच्यासाठी मला ताप आला, यांना तरी घेऊन यावं लागतंय. तुला पण मला ना आला ताप. दोघी सारखी आहेत, टाइम काढला. दोघी सारख्या आहेत. आहे की नाही साक्षी, माहितीये ना. हा जलसा. अरे हो करा तुझी सिमी. काय मग हॉटेल पाहिलात ना, पण हॉटेलला जाण्याआधीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा. हॉटेलमध्ये गेल्यानंतर जी धम्माल मस्ती केलेली आहे ना, जो सेलिब्रेशन केलाय ना आम्ही, तो असा मस्त छान झालाय. असं फार काही भारी नाही पण असा भारीच भारी झालाय. तर तो व्हिडिओ बघण्यासाठी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी जा आणि बेल आयकॉनची बेल वाजवा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. आणि हा आत्तापर्यंतचा व्हिडिओ आमचा कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. कशी माझ्या बर्थडेची घाण होत गेली पण नंतर नाही झाली, नंतर खूप छान झालंय. तर हे कसं वाटलंय ते कमेंटमध्ये सांगा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.